लाडकीबहिणीचा लाडक्याचा 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता. या हप्त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. पुन्हा पडताळणी होणार आणि बऱ्याच लाडक्याताईंची या ठिकाणी जे प्रॉब्लेम्स होत आहेत त्याच्याबद्दल आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः एक महत्त्वाची बातमी जे या ठिकाणी दिलेली आहे. बघा, लाडक्याताईंना थोड्या वेळापूर्वी ही बातमी समोर आलेली आहे. ती बातमी तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना विनंती आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. जुलै महिन्याचा हप्ता म्हणजेच तुमचा 25वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, GR नेमका कधी येणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करतो. आदित्य तटकरे मॅडम स्वतः काय बोललेले आहेत आणि लक्षात घ्या लाडक्याताईंनो, या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम यांनी जे विरोधक होते त्यांनी या ठिकाणी काय भाष्य केलं होतं त्याच्याबद्दल ते काय बोलल्यात. लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का, ज्या लाडक्याताई बाहेर निघले त्यांचं नेमकं काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. चला आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्याताईंनो 25वा हप्ता वाटप कधी होणार आहे, पुन्हा पडताळणी कशाबद्दल होणार आहे, ज्या ज्या लाडक्याताईंना हप्ते भेटले नव्हते त्यांची पण पडताळणी होणार आहे आणि ज्यांना हप्ते भेटत आहेत त्यांच्या पण पडताळण्या चालू आहेत. लाडक्याताईंनो ही गोष्ट समजून घ्या, कारण की बऱ्याच लाडक्याताईंना असं वाटत असेल की मला 24वा हप्ता भेटलाय म्हणजे मला 25वा हप्ता भेटेल. असं होणार नाही लाडक्याताईंनो. तुम्हाला मी मागे पण बोललो होतो, बऱ्याच लाडक्याताईंना वाटलं होतं मला 23वा भेटलाय म्हणजे 24वा भेटेल, पण तेव्हा पण तुम्हाला मी बोललो होतो लाडक्याताईंनो पडताळण्या चालू आहेत आणि तुमचं या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन मध्ये नाव आलं आणि तर तुमचं काहीतरी अडचण दिसली त्यांना, तुमचा हप्ता बंद होणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्याताईंना 23वा हप्ता भेटला होता पण 24वा हप्ता भेटला नाही. अशा कोणी लाडक्याताई आहेत का, कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. याला 23वा हप्ता भेटला पण 24वा हप्ता भेटला नाही. कमेंट बॉक्समध्ये पटपट आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला किती हप्ते भेटलेत कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला तर आदित्य तटकरे मॅडम या काय म्हणलेले आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर कोणाला हप्ता मिळणार आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मी सांगणार आहे. आणि 25वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे. बऱ्याच लाडक्याताईला वाटायला होतं की आषाढी निमित्त वाटप होईल, बऱ्याच लाडक्याताईमध्ये 15 ऑगस्टला वाटप होईल, बऱ्याच लाडक्याताईमध्ये सुद्धा रक्षाबंधनला वाटप होणार आहे किंवा बऱ्याच लाडक्याताईमध्ये 10 तारखेला वाटप होईल. तर लाडक्याताईंनो काळजी करू नका, नेमकं वाटप कधी होणार आहे सगळं सांगतो. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. चला तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी दाखवली होती म्हणजे पुणे प्राईम न्यूज यांच्या माध्यमातून ही न्यूज आलेली आहे. काय न्यूज आहे बघा, लाडक्या बहिणींना 1500ची प्रतीक्षा, पैसे खात्यात का आले नाहीत, मंत्री आदित्य तटकरे कडून महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, तुम्हाला अकाउंटला पैसे का नाही आलेत याच्याबद्दल आदित्य तटकरे मॅडम यांनी महत्त्वाची बातमी दिलेली आहे. बऱ्याच लाडक्याताईंना म्हणजे जर आपण बघितलं जवळजवळ 1,66,00,000 लाडक्याताईंना पैसे भेटत आहेत, बाकीच्या लाडक्याताईंना पैसे भेटत नाहीत. या हप्त्यात जर बघितलं 24वा हप्ता बऱ्याच कमी लाडक्याताईंना भेटलेला आहे. 23वा हप्ता भरपूर लाडक्याताईंना भेटला होता, त्याच्या मानानं 24वा हप्ता खूप कमी लाडक्याताईंना भेटलेला आहे. त्याच्यामुळे नेमकं काय कारण झालंय तर हे या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः या ठिकाणी बोललेलं आहे. काय बोलले त्या या ठिकाणी आपण बघणार आहोत लाडक्याताईंनो. तर या ठिकाणी बघा, ही महत्त्वाची बातमी समोर आली. महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता लाभार्थी महिला जुलै हप्त्याची वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी चांगलाच समाचार घेतलेला आहे. आदित्य तटकरे मॅडम यांनी जे विरोधक आहेत, जे वेगवेगळ्या पक्षाचे आहेत किंवा विरोधक असतील, ते लाडक्या बहीण योजनेवर जे टिप्पणी करतात किंवा जे विरोध प्रदर्शित करतात त्याच्या संदर्भात लाडक्या बहिणींनी म्हणजेच आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडमनी बोललेलं आहे. काय बोललेत बघा, विरोधकावर निशाणा साधताना मंत्री तटकरे म्हणाला की भविष्यात ही विना अडथळा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू राहील. ही योजना सुरू होण्यापूर्वी हीच मंडळी शासनावर आर्थिक बोजा पडेल असे दावे करत होती. अगदी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली होती. कालपर्यंत या योजनेला तीव्र विरोध करणारे लोक आज अचानक महिलांच्या हिताची भाषा करत आहेत, याचं आश्चर्य वाटते. विरोधकांची ही टीका अपेक्षित असून शासन अशा वक्तव्याकडे गांभीर्याने पाहत नाही. तर बघा, बऱ्याच लाडक्याताईला वाटत होतं की हप्ता बंद होईल, लाडक्या बहिणीमुळे सरकारवर दबाव येईल किंवा याचिका या ठिकाणी न्यायालयामध्ये दाखल केली, अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सरकारतर्फे विरोधी पक्षातर्फे या ठिकाणी केल्या. पण आदित्य तटकरे या म्हणत आहेत की काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. किती जरी झालं तरी लाडक्या बहीण योजनेचे पैसे अकाउंटला येणार. आणि तुम्ही बघितलं असेल मागे पुढे होत आहे, हे मी मान्य करतो लाडक्या बहिणींनो. तुम्हाला आज एक गोष्ट मी सांगणार आहे, लाडक्या बहिणींनो पडताळण्या चालू आहेत
पडताळण्यामध्ये ज्या पात्र लाडक्या आहेत त्यांना पैसे भेटत आहेत, मागे पुढे होईल, हप्ता पण भेटत आहे. बऱ्याच लाडक्या त्यांना काढले हे पण खरं आहे, पण हप्ते भेटत आहेत. हप्त्यामध्ये या ठिकाणी कुठंच असं झालं नाही की बाबा हप्ता ह्या महिन्याचा भेटला नाही. 1, 2 महिने, 3 महिने लेट झाला असेल, पण या ठिकाणी हे 24 हप्ते भेटलेले आहेत. लाडकेताईंना बऱ्याच लाडकेताई अशा आहेत, अशा तुम्ही लाडकेताई आहेत की त्यांना पूर्ण 24 हप्ते भेटलेत. अशा कोणी लाडकेताई असतील कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की ज्यांना पूर्ण 24 हप्ते आतापर्यंत भेटलेले आहेत. कारण की बऱ्याच लाडकेताईंना असं वाटतंय की आता सरकार हप्ते हे बंद करेल काय, लाडकी बहीण योजना बंद करेल, असं होणार नाही. लाडक्या बहिणीने तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, 26,000 कोटी रुपये आपले मंजूर झालेले आहेत. आणि आता बघितलं असेल फक्त 1,66,00,000 लाडकेताई राहिलेत. म्हणजे यांच्या मानाने हे सगळे हप्ते 100% भेटणार. कारण की जवळजवळ 1 कोटी पकडलं, 1 कोटी लाडकेताई बाहेर काढल्यात. म्हणजे जे 10,000 कोटी आपल्याला लागणार होते ते ऑलरेडी त्यांनी कमी करून टाकलेले आहेत. आता म्हणजे डायरेक्ट 1,66,00,000 लाडकेताईंना पूर्ण 1 वर्ष पैसे लागतील, ते भागवले जातील याची सोय झालेली आहे. त्याच्यामुळे लाडकेतांनो, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. पैसे तुमच्या पुढच्या एप्रिल 2027 पर्यंत भेटत राहणार, म्हणजे भेटत राहणार. बजेटमध्ये हा आपला मुद्दा पारित झालेला आहे, मंजूर झालेला आहे. आता बघा लाडकेतांनो, अजून एक ही पुढची बघा, योजनेच्या निधीवरून पसरलेल्या जाणाऱ्या अफवावर मंत्री तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं. त्या म्हणाला योजनेचा कोणताही हप्ता प्रलंबित किंवा थकलेला नाही. बघा मी आता जे म्हणलोय ते या ठिकाणी त्यांनी पण तेच सांगितलेलं आहे. आतापर्यंत एक पण हप्ता प्रलंबित किंवा थकीत राहिलेला नाही. सगळे हप्ते आतापर्यंत भेटलेले आहेत. एखाद्या तांत्रिक कारणामुळे एखाद्या महिन्यात पैसे मिळाले नाहीत तर दुसऱ्या महिन्यात 2 महिन्याचा हप्ता एकत्र दिला जात आहे. महिलांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शासनाच्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा, असे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे लाडकेताईंनी एक गोष्ट सांगितलंय, कोणत्याच अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नका. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्याच्यामुळे त्या अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर या ठिकाणी विश्वास ठेवावा आणि त्याच्यावरच या ठिकाणी लक्ष द्यावा. अफवावर विश्वास ठेवू नका, असं या ठिकाणी काय केलेलं आहे, लाडक्या बहिणींनी आव्हान केलेलं आहे. म्हणजे कुणी तटकरे मॅडमनी आव्हान केलेलं आहे. त्याचबरोबर बघा, महायुती सरकारकडून केवळ लाडकी बहीण योजनेचाच नव्हे तर महिला शेतकऱ्यांसाठी विशेष धोरण आणि लखपती दिदी यासारख्या उपक्रमातून महिलांना स्वावलंबी बनवले जात आहे. राज्यातील प्रत्येक पात्र महिलापर्यंत या सर्व शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे हेच सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना सोबत लखपती दिदी ही पण एक योजना चांगल्या स्वरूपात चालू आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पण योजना, PM किसान असेल किंवा वेगवेगळ्या योजना चालू आहेत. त्या योजनेचे लाभ तुम्हाला भेटत राहतील. त्याचबरोबर ज्या लाडक्याताई आहेत, ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचे पण लाभ व्यवस्थित चालू आहेत. श्रावण बाळ असेल, शबरी योजना असेल, भरपूर साऱ्या अशा योजना आहेत, त्यांचे लाभ त्यांच्या अकाउंटला येत आहे. त्याच्यामुळे कोणी पण अफवा विश्वास ठेवू नका. लाडक्या बहिणीचे पण हप्ते तुम्हाला भेटत राहणार. काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.